मी म्हटलं की माझा राजकीय शत्रू कोणीच नाही, माझा नंबर 1 चा शत्रू आहे इथला दुष्काळ, इथल्या माझ्या ताईच्या हातातला उसाचा कोयता, इथली बेरोजगारी। आता 2 विषय तुमच्या हातामध्ये आहेत, दुष्काळाचा भूतकाळ तुम्ही आणि देवाभाऊ करू भावना तुमच्यामध्ये आहे, कारण जर सांगली जिल्ह्यातला तालुक्यात आहे 2,82,000 हेक्टर पृथ्वीराज बाबांनी पलूस तालुका जेव्हा निर्माण केला, पलूस तालुक्याचं क्षेत्र आहे 38,000 हेक्टर फक्त, आणि आमचा 2,82,000 हेक्टर। एका शेतकऱ्याला किमान 5 एकरापासून 100 एकरापर्यंत जमीन आहे। ज्या दिवशी तुम्ही पाणी जत तालुक्यात कोयता घेणार नाही, स्वतःच्या शेतामध्ये राबेल, आणि इतकं मोठं तुम्ही आता चांगल्या पद्धतीने करताय, त्यामुळे आम्हाला लागणारा सगळा निधी द्या। आता मान्य पण सांगत होतो लोकांना, पण लोकांना विश्वास नव्हता की पाणी येणार की नाही, येणार की नाही, येणार की नाही। आता सगळ्या माळाला पाईपलाईन, टप्पा क्रमांक 1 चं काम मला वाटतं 95% पूर्ण झालं, काम पूर्ण झालंय। आज ऐतिहासिक क्षण आहे, बोगदा आहे, त्याचं लास्टचं ब्लास्टिंग हे तुमच्या हातानं झालेलं आहे। हे पुण्याचं काम, हे पवित्र काम मी जत तालुक्यातल्या लोकांच्या वतीनं तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो। टप्पा क्रमांक 2 आणि टप्पा क्रमांक 3 चं काम करायच्या सूचना यांनी दिलेल्या आहेत। येळदरीमध्ये आता तिथलंही काम जोरात सुरू आहे, आणि 2 मोठ्या प्रमाणात सुरू आहे। माझी दुसरी मागणी आहे, डिसेंबर 2026च्या महिन्यामध्ये संघच्या तलावात पाणी सोडायची योजना आपल्या अधिकारी वर्गाने केलेली आहे। संघच्या तलावात पाणी सोडत असताना कोळगिरी लाईनला सुद्धा जे तलाव आहेत, म्हणजे एकूण 18 तलावामध्ये पाणी जाणार आहे डिसेंबर महिन्यापर्यंत, हे पण तुम्हाला सगळ्यांना माहित असू द्या। आता तुम्ही संघच्या तलावात पाणी गेलं तर ते ऑटोमॅटिक बॉर्डर पर्यंत जाते, कारण संघ तलावाला 2 कालवे आहेत, एक उजवा आहे, एक डावा आहे। पण डावा कालवा शेवटच्या बॉर्डर पर्यंत म्हणजे सुसलात पर्यंत आहे, सोनलगी पर्यंत आहे, आणि त्याचं तुम्ही आता दुसरे 55 कोटीचं काम पण धरलंय। जो तुमचा जुना कालवा आहे तो दुरुस्त करण्याचा काम पण तुम्ही हातामध्ये घेतलेला आहे। तर या तिथं बोर नदी लागते, बोर नदीवरती कारण तुम्ही पाणी द्याल, परत साठवून ठेवायची व्यवस्था नाही, तर जे आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत ते त्यामध्ये साठवण तलाव आहेत, नव्यानं साठवण तलाव करण्याची काही आवश्यकता आहे, आणि जलसंपदा खात्याच्या माध्यमातून जलसंधारण करताय, परंतु त्यांना काही बजेटला मर्यादा आहे। आपण जत तालुक्यामध्ये जास्तीत जास्त भांडी तयार करावीत अशी विनंती मी आपल्याकडे करतोय। माननीय देवांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की गेले 30-35 वर्ष लोक सुरुवात झालेली, आज त्यांच्या शेतामध्ये नदीचं पाणी फिरतंय। आमच्या सगळ्या माय मावल्या इकडं नदीवरती येऊन ओटी भरायच्या, हळदी कुंकवानं, खणा नारळानं, नाल्यामध्ये आम्हाला कृष्णाबाईची ओटी भरायची संधी मिळते, आणि ते पुण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे। माग केंद्र सरकारनं पण खूप पैसे दिले, मला वाटतं 823 कोटी केंद्र सरकारनं आणि 1835 कोटी राज्य सरकारनं, तेव्हा ही योजना पूर्ण झाली देवाभाऊ मुख्यमंत्री असताना। असं मोठं काम हे आपल्या महायुतीच्या सरकारमध्ये झालेलं आहे। मान्य विशालदादांचं पण लक्ष जतकडे जास्तीच आहे, सातत्यानं त्यांचा संपर्क असतो। तर विशालदादा पण आज आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। मान्य सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांना पाणी मिळावं म्हणून शेतकरी चळवळीत असताना जतला आंदोलन करायचे, आज त्यांच्या आंदोलनाला सुद्धा सुरेशभाऊ खाडेसाहेब असतील, पालकमंत्री असताना सातत्यानं ही योजना पाणी चालू। आमचे सगळे झडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य सगळेजण इथं आलेले आहेत। तर माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे, मला जरा यायला उशीर झाला, मी त्याबद्दल माफी मागतो, कारण आजच आमच्या पार्टीचं प्रदेशची बैठक होती, पहिलीच मीटिंग होती, आणि काल साहेबांच्या सोबतच यायचं ठरलं होतं, पण म्हणलं आज प्रदेशची पण मीटिंग करावी आणि आज इकडे जावं। परत हेलिकॉप्टर मध्ये बसायची भीती, कारण साहेबांचे चिरंजीव माझ्या शेजारी होते सुजय साहेब, ते म्हणले मी आता हेलिकॉप्टरने विमान वापरायचं बंद केलंय, माझ्या पोटात गोळा झाला। आता म्हणलं जायचं कसं, तर म्हणलं आता जतला पाणी येणार आहे, आणि त्यामुळं जत साठी मागं बघायचं नाही, वाटतं ते झालं तरी जतला पाणी पोहोचवल्याशिवाय आपण राहायचं नाही, या भावनेतून आम्ही आलोय। साहेब तुम्ही
आमचं सातत्यानं तुम्ही ऐकून घेता त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. खूप चांगल्या पद्धतीने ते काम करतायत. कॉन्ट्रॅक्टरचा आभार आणि पत्रकार मित्रांनी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आलात. धन्यवाद पडळकर साहेब. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.